भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची उकल करत ठाणे ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक कटाचा पर्दाफाश केला आहे। शेडगाव येथील रहिवासी परेश टोलाराम पाटील यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी सुरुवातीला अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र पोलिसांच्या सखोल तपासातून या हत्येमागे थेट सख्या भावाचाच हात असल्याचं समोर आलंय। फिर्यादी असलेला नरेश पाटील याने संपत्तीच्या वादातून आपल्या भावाच्या हत्येसाठी तब्बल 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे। परेश पाटील हे सायकलवरून शेडगाव येथील घरातून वसई येथे कामावर जात असताना वाशिंद अंबाडी रोडवरील शेडगाव फाटा येथे अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या केली होती। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि गणेशपुरी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली। तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 200हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तांत्रिक विश्लेषण आणि विविध धागेदोऱ्यांच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले। त्यानंतर राकेश पाटील, प्रेमजित घरत आणि दक्षत भोईर या तिघांना ताब्यात घेण्यात आले। हे तिघेही पालघर तालुक्यातील विलंगी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली। चौकशी दरम्यान त्यांनी सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांच्या पुढील चौकशीत या संपूर्ण कटाचा सूत्रधार मैताचा सक्का भाऊ नरेश पाटील असल्याचं उघड झालंय। घर, जागा आणि जमिनीच्या वादातून त्यानेच भावाच्या हत्येचा कट रचल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या धक्कादायक घटनेमुळे भिवंडी तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्चाव करत आहेत। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पालघर।